ते 8 तास भिजवलेल्या पिवळ्या मटारपासून तुम्ही ही रेसिपी बनवली आहे का? मी इथं पिवळे मटार कुकरमध्ये टाकून घेतले, 3 कच्चे बटाटे साल काढून टाकलेले आहेत, चवीपुरतं मीठ टाकलंय, थोडीशी हळद आणि इंचभर पाणी टाकून यामध्ये 1 चमचा तेल टाकलंय, कुकरचं झाकण लावून घेतलंय. कुकरच्या शिट्टीतून पाणी येऊ नये म्हणून थोडंसं तेल टाकून शिट्टी लावून घेतलेली आहे. 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्यात. 5 ते 6 शिट्ट्यानंतर शिट्टी काढून पाहूया. आपले मटार छान व्यवस्थित मऊसर असे शिजलेले आहेत. पावभाजीच्या मॅशरनं थोडेसे मटार हे आपल्याला मॅश करून घ्यायचे. फार एकदम नाही मॅश करायचे, थोडेसे एखाद दुसरा मटार असा राहिला पाहिजे. नंतर टेस्ट पाहिजे आणि चवीपुरतं मीठ टाकायचे. त्यासोबतच यामध्ये बारीक चिरलेला 1 कांदा टाकून घ्यायचा आहे, भरपूर कोथिंबीर टाकायची, चिंच खजूर चटणी आणि थोडीशी हिरवी चटणी यामध्ये टाकून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचंय. दोन्हीही चटण्या तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करायच्या आहेत. टेस्ट पाहिजे चांगली तर चटणी पुन्हा तुम्ही एक्स्ट्रा टाकू शकता. नंतर मिक्स करायचं आहे. कोणत्याही चाटसाठी लागणारा आपला रगडा तयार आहे. वरतून कांदा आणि कोथिंबीर टाकून घ्या. हा रगडा तुम्ही सामोसा चाट, कचोरी चाट तसेच पाणीपुरीचा रगडा म्हणून पण वापरू शकता.